तुम्हाला सुद्धा 11वीचा प्रवेश अर्ज भरते वेळेस हा एरर येत आहे का? येत असेल तर हा एरर का येतोय याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही. तर चला तर मित्रांनो, आपण आज या एरर बद्दल माहिती घेऊयात. मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वांचेच अर्ज याच ठिकाणी येऊन अडकलेले आहेत. ज्या ज्या लोकांनी अर्ज भरलेले आहेत, ज्या लोकांची अर्ज करून पेमेंट करण्याची प्रोसेस झालेली आहे आणि फॉर्म लॉक करत्या वेळेस हा जर तुम्हाला एरर येत असेल तर मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाहीये. कारण हा तुमचा फॉर्म भरण्यामध्ये काही घोळ झालेला नाहीये. हा घोळ पोर्टलचा आहे, वेबसाईटचा आहे. अजून 10वीचे निकाल लागलेले नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी 10वीची माहिती भरली गेलेली नाही. त्यामुळे हा फॉर्म लॉक होऊ शकत नाही. कारण डेव्हलपरने या फॉर्ममध्ये अशी सिस्टीम लावलेली असल्यामुळे जोपर्यंत 10वीचे रिझल्ट लागत नाहीत, जोपर्यंत 10वीचं पर्सेंटेज स्कोअर याच्यामध्ये ॲड होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हा एरर येतच राहणार आहे. आणि ज्या वेळेस 10वीचा रिझल्ट लागेल त्यावेळेस पोर्टलवरती तुम्हाला याचे डिटेल्स भरण्यासाठी मुभा दिली जाईल. त्यावेळेस तुमचे 10वीचे डिटेल्स भरून पुढील प्रोसेस करून घ्यायची आहे. तोपर्यंत मित्रांनो, काही काळजी करू नका, काही घाबरू नका. सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच हा एकमेव प्रॉब्लेम आहे. 10वीचा निकाल लागल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.